आणि आता बातमी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर जलील परकार यांनी घेतलेल्या भूमिकेची। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवरती ठेवला होता, त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले असा खळबळजनक आरोप हा शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता। मात्र याबाबत पुढारी न्यूजने बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉक्टर परकार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा याबाबत मी काहीही बोलणार नाही असं त्यांनी सांगितलंय। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, माझ्याकडे असलेली माहिती कोर्टात सादर केली आहे असं डॉक्टर परकार यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितलं। आणि याबाबतचा अधिक तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राची केस कोर्टात सुरू आहे। केसच्या सुनावणी दरम्यान मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलंय। हा विषय कोर्टामध्ये असल्याने मी यावरती काही बोलणार नाही। माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी कोर्टामध्ये सादर केली आहे। बाळासाहेब ठाकरे प्रकरणी मी काहीही बोलणार नाही असं म्हणत त्यांनी कुठलीही भूमिका घेणार नाही असं यावरती आता स्पष्ट केलेलं आहे। पुढारी न्यूजशी जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी याविषयीची आपली भूमिका मांडली। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, जलील परकार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी अर्थातच यामध्ये कुठली प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे यावरती भाष्य करण्यास त्यांनी थेटपणे नकार दिलेला आहे। नक्कीच मी स्वतः जलील परकार यांना फोन केला, कारण ज्या पद्धतीनं वाद जो आहे तो उभा केला गेला आहे त्यामुळे त्यात नक्की त्या डॉक्टरांची भूमिका काय, कारण मला आठवतंय ज्या वेळेला बाळासाहेबांच्या निधनाची जी घोषणा करण्यात आली तर जलील परकार हे स्वतः तिथे आले होते आणि त्यांनी 3:33 17 नोव्हेंबर रोजी 2012 रोजी त्यांचं निधन झाल्याची घोषणा केली। त्यामुळे या सगळ्या वादामध्ये जलील परकार हा अत्यंत महत्त्वाचा धागा आहे। त्यामुळे मी त्यांना फोन केला। पुढारी न्यूज ही दोन्ही बाजूंची माहिती घेऊन निष्पक्षपातीपणे बातमी देते, त्यामुळे आपल्या नियमानुसार आपण जलील परकार यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र जलील परकार यांनी स्पष्टपणे या विषयावर बोलण्यास नकार दिला। त्यांनी म्हटलं की जेव्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबतची जी केस कोर्टात चालू आहे त्या केसच्या वेळी त्यांनी सगळी माहिती जी आहे ती कोर्टात डिपॉझिट केलेली आहे। त्यांनी डिपॉझिट हा शब्द वापरला। कोर्टामध्ये माझी माहिती जी आहे ती डिपॉझिट केलेली आहे, विषय कोर्टात आहे आणि मी कोर्टासमोर जे म्हणणं मांडायचं ते ठेवलेलं आहे। त्यामुळे या विषयामध्ये मी बोलणं उचित ठरणार नाही, त्यामुळे मी बोलणार नाही, कारण माझी सर्व माहिती मी आहे ती कोर्टाला सादर केलेली आहे। अगदी पंकज, तुम्ही आपल्या सोबत राहा। रामदास कदम यांनी काय दावा केलेला होता तो आपण आता प्रेक्षकांना ऐकूया। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय। शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर परकारांना विचारून घ्या। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? आणि रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये केलेला हा दावा आपल्या समोर आहे। आणि याच विषयी आम्ही जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर जलील परकार यांच्याशी बोललो, संवाद साधला, तेव्हा जलील परकार यांनी याविषयी कुठलंही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। त्यांनी याबद्दल सांगितलेलं आहे की प्रकरण जे कोर्टामध्ये आहे तिथे मी माझी भूमिका डिपॉझिट केलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पंकज दळवी आपल्यासोबत आहेत। पंकज, ज्या प्रकरणामध्ये जलील परकार यांनी आपली भूमिका कोर्टामध्ये मांडली असं सांगितलंय, ते प्रकरण नेमकं काय आहे? त्यामध्ये कसा वाद सुरू आहे आणि कोर्टामध्ये त्या प्रकरणामध्ये कोण गेलेलं आहे? कोर्टामध्ये या वादाच्या प्रकरणात कोणी गेलेलं नाहीये। मात्र राज ठाकरे माफ करा उद्धव ठाकरे यांनी जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं मृत्यूपत्र समोर आणलं तेव्हा या बाबतीमध्ये वाद निर्माण झाला होता। उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे यांनी या मृत्यूपत्रावरती काही आक्षेप घेतले होते आणि त्या बाबतीत त्यांनी कोर्टामध्ये जी आहे ती याचिका केली होती। त्यांनी कोर्टामध्ये त्याची याचिका दाखल केली होती। उद्धव ठाकरे यांच्यातर्फे वकील जे होते ते ॲडव्होकेट अनिल परब जे स्वतः या प्रश्नाची उत्तरं देत आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत, प्रमुख नेते आहेत, त्यांनी बाजू
वधू मांडली होती आणि त्या पूर्ण विल जी होती किंवा जे मृत्यूपत्र होतं त्याचे ट्रस्टी म्हणजे विश्वस्त जे नेमले जातं, ज्याची कस्टडी त्यांच्याकडे असते, ते अनिल परब होते. त्यामुळे त्याच्यावरनं वाद जेव्हा निर्माण झाला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन कधी झालं, कसं झालं, काय तो घटनाक्रम होता, याबाबतची सगळी माहिती अर्थात डॉक्टर जलील परकार यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून त्यांनी कशी सगळ्या गोष्टी हँडल केल्या होत्या ते सगळं सांगितलं. खरं तर ह्या जेव्हा घटना घडल्या तेव्हा मी स्वतः सुद्धा तिथे रिपोर्टिंग करत होतो. साधारण दुपारी 12-12:30 वाजण्याच्या आसपास 17 नोव्हेंबर 2012 या दिवशी दुपारी 12-12:30 1च्या नंतर मातोश्रीवरच्या हालचालींना वेग आला. साधारणतः 1 ते 2च्या दरम्यान राज ठाकरे जे आहेत ते आपल्या कारनी मातोश्रीवरती आले. पोलिसांची गर्दी वाढायला लागली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्याची घोषणा बरोबर. आणि केली. आता रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यानं हा सगळा वाद समोर आलेला आहे. अर्थातच धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी पंकज.